मुक्तिशोध यात्रा. लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन. मुक्तिशोध यात्रा भाग 1 प्रकरण 11. शिका 1 शिक्षण क्रमाच्या दुसऱ्या वर्षी सर्व विषय विकास, सर्व बुद्धिमान, सर्व कार्यकुशल संगणक, मूल्य शिक्षा मुलांसाठी व शिकांसाठी आणि मूल विकास असे विषय होते. शिवाय रिकासदू होतेच. सर्व विषय विकास कुमारी जा करत असे. मूल्य शिक्षेची जबाबदारी गुरु मोवर होती. संशी 2 साठी पुन्हा तन होताच. मूल विकास म्हणजे मुलाचा विकास का मूलभूत विकास का मुलाचा मूलभूत विकास याबद्दल तो विषय शिकवणारे गुरु व्ही स्वतःच साशंक होते. शिवाय आपण काही केले किंवा काहीच केले नाही तरी मुले शिकायचे ते शिकतातच आणि त्यांना शिक्षणाचा जसा आणि जितका उपयोग व्हायचा तेवढा होतोच किंवा तेवढाच होतो किंवा होत नाही या त्यांच्या ठाम मताचे ते पुरस्कर्ते होते. थोडक्यात कोणाच्याच डोक्याला फार त्रास नव्हता. दुसरे वर्ष पार पडले. शिक्षण क्रमाच्या 3ऱ्या वर्षी संकल्पनात्मक शैक्षणिक प्रारूपे आणि शिक्षा धोरण या विषयांबरोबरच वक्तशीरपणा आणि आज्ञाधारकपणा या विषयाचा 1 वर्षाचा संपूर्ण अभ्यासक्रम होता. तो शिकवण्यासाठी जुनाट व आग्रही विचारांचे गुरु जी होते. वेळेची आज्ञा पाळणे हे त्यांचे आवडते वाक्य होते, कारण त्यात वक्तशीरपणा व आज्ञाधारकपणा या दोन्ही मूलतः भिन्न विषयांची सुसंगत सांगड घालून दाखवली आहे असे ते सांगत. ते शिका 3 होते आणि उपशित होण्यासाठी आज्ञापालनाच्या कालिक क्रियेतील कालपालनाचे बदलते प्रवाह हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. कालपालनाचा पहिला पाठ म्हणून 15 दिवस संपूर्ण दिनक्रमातील प्रत्येक क्रियेचे काटेकोर कालमापन करून त्यांची नोंद करून तक्ते बनवण्याचे काम त्यांनी मुलांवर सोपवले. पहिल्या दिवशी सकाळी उठल्यावर पेंगत पेंगत आरामात दात घासताना मध्येच त्याला ही आठवण झाली. तेव्हा त्याने गडबडीने चुळा भरून घड्याळाची शोधाशोध सुरू केली. नेहमी ते त्याच्या पलंगा शेजारच्या टेबलावर असे, पण आज ते तिथे नव्हते. मग तो उगीचच अस्वस्थ झाला. सामानाची हलवाहलव करून खोलीभर पसारा घालून त्याने घड्याळाच्या सर्व संभाव्य व असंभाव्य जागा शोधल्या. त्यात तासभर वेळ वाया गेला. डोके फिरायची वेळ आल्यावर व पोटात भुकेने कालवल्यासारखे होऊन मळमळू लागल्यावर घड्याळ हरवले, नवीन घ्यायला पाहिजे असे त्याने ठरवले. कारण त्याशिवाय दैनंदिन क्रियांचे कालमापन कसे करणार. मग अर्धवट धुतलेले तोंड धुण्यासाठी तो बेसूनजवळ आला तेव्हा डोळे धुताना समोरच्या सेल्फवर ठेवलेले घड्याळ त्याला दिसले. विसरू नये व घाई होऊ नये म्हणून त्यानेच ते काल रात्रीच तिथे आणून ठेवले होते. आता तोंड धुण्यानंतरच्या क्रियांपासूनच कालमापनाला सुरुवात करावी असे त्याने ठरवले. त्याप्रमाणे वेळेची नोंद करून तो खोलीत आला तेव्हा अस्ताव्यस्त पसरलेली खोली त्याला दिसली व त्याचा उत्साह मावळला. महाशिक्षण कार्यशाळेत तो 15 मिनिटे उशिरा पोहोचला. त्याचा पहिला तास बुडाला. सुट्टीत सगळ्यांचीच आपल्याला कोणत्या क्रियेला किती वेळ लागला याचीच अनावश्यक तपशिलांसह चर्चा चालू होती. त्यातून कोणत्या क्रियेचा नॉर्मल वेळ किती आणि आपल्याला लागलेला वेळ किती याची चाचपणी सुरू झाली. आपल्याला लागलेला वेळच नॉर्मल असे प्रत्येकाला आधी वाटत होते, पण हळूहळू कोणालाच तसे वाटेनासे झाले. शेवटी वर्गात गुरु जी यांनी त्यांना घाई न करता 15 दिवसांच्या नोंदी करून त्या संगणकात भरण्यास सांगितले. गुरुजींचा शब्द प्रमाण मानून दुसऱ्या दिवसापासून त्याने गंभीरपणे कालमापनास सुरुवात केली. 15 दिवसांनी गुरुजींनी सर्वांची उत्तरे मागवली, परंतु कोणाच्याच वेळा एकमेकांशी जमेनात आणि गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे ह्या क्रियांचे कालावधी वैश्विक आदर्श नॉर्मल कालावधींच्या जवळही नव्हते. मग त्यांनी सर्वांना आदर्श वैश्विक दिनक्रम सांगितला. ते वेळापत्रक छापलेला कागद प्रत्येकाला दिला व सर्वांनी त्याच्याशी 100% अचूक जुळवून घ्यावे असे सांगितले. यंत्रमानव
आदर्श वैश्विक दिनक्रम 0.000001 सेकंदापर्यंत अचूकतेने पुरा करतो व आपण तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मानव आहोत, असे ते म्हणाले. सर्वात शेवटी गुरुजी म्हणाले, सूर्योदय रोज सकाळी 0 वाजता होतो. जो मनुष्य त्यानंतर 32 मिनिटे 47 टिंब 8, 7, 3, 4, 6, 2 सेकंदांनी मलविसर्जन सुरू करतो व 4 मिनिटे 8 टिंब 4, 5, 2, 7, 9, 3 सेकंदांनी क्रिया पूर्ण करतो, तो आदर्श वैश्विक मानव होय. आणि प्रत्येकाने तसे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी उद्यापासून तयारीला लागा. मला नाही जमणार आणि आपल्याला व्हायचंच नाही आदर्श वगैरे, तो जोच्या कानात कुजबुजला. पण मग चरफडत का होईना, पण आदर्श वैश्विक मानव बनण्याचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केला. महिन्याच्या शेवटी संपूर्ण दिनक्रम यांत्रिक अचूकतेने पूर्ण करण्याइतकी प्रगती त्याने केली. कोणत्याही वेळेवरून क्रियेची अवस्था किंवा क्रियेच्या अवस्थेवरून वेळ त्याला मिनिटापर्यंत अचूकतेने सांगता येत असे. याशिवाय दिवसातील 6762व्या श्वासाला दुपारच्या जेवणातील 3रा घास त्याने 12 वेळा चावलेला असे, हेही तो सांगू शके. स्वतःच्या शरीराबद्दल एक नवाच विश्वास, नवी स्थिरता आणि नवी सुरक्षितता त्याला वाटू लागली. पण यापुढे मात्र त्याची प्रगती होईना. मलविसर्जनाच्या वैश्विक आदर्शाच्या तर जवळपासही पोहोचणे त्याला शक्य झाले नाही. शेवटी आपण आदर्श वैश्विक मानव बनणे अशक्य आहे, अशी स्वतःच कबुली देऊन त्याने तो नाद सोडला. पण गुरुजी त्यांचा नाद सोडायला तयार नव्हते. महिन्याच्या शेवटी त्यांनी प्रत्येकाच्या हृदयाशी एक आणि छातीभोवती एक असे ग्राहक बसवले. हृदयाशी बसवलेल्या ग्राहकाची एक तार डाव्या कानामागे व छातीभोवतीच्या ग्राहकाची एक तार उजव्या कानामागे बसवली. 3रा ग्राहक व या तारा जोडलेले मुख्य उपकरण डोक्यावर मध्यभागी बसवले. त्यामुळे प्रत्येकाच्या डाव्या कानात स्त्रीच्या यांत्रिक आवाजात हृदयाच्या ठोक्यांची मोजणी व उजव्या कानात पुरुषाच्या यांत्रिक आवाजात श्वसनाच्या आवर्तनांची मोजणी ऐकू येत असे. शिवाय डोक्याच्या मध्यभागी संगणकीय वैश्विक घड्याळाची टिकटिक ऐकू येत असे. उपकरणांची पठणे मध्यरात्री बरोबर 75 वाजता सुरू केली पाहिजेत व प्रथम उपकरणांच्या मदतीने व नंतर त्यांच्याशिवायही रात्री झोपेत सुद्धा हृदयाची धडधड व श्वासाची आवर्तने आदर्श वैश्विक मानवाला मोजता आली पाहिजेत, असे गुरुजी म्हणाले. मग त्यांनी उपकरणे सुरू करण्यास सांगितले. उपकरणे सुरू करताच वर्गात प्रचंड हलकल्लोळ माजला. काही जणांनी धडाधड उड्या मारल्या, काहींचे डोळे वर गेले व डोकी मागे आदळली, काहींनी डोळे, दात व मुठी गच्च आवळले, काही डोक्यावर मारून घेऊ लागले, काहींना झटके आले तर काही थैथयाट करू लागले. गुरुजी बंद करा बंद करा म्हणून ओरडत होते. डोक्यात होणाऱ्या प्रचंड आवाजाने ते कुणालाच ऐकू येत नव्हते. 2 मुली तर तोंडाला फेस येऊन बेशुद्ध पडल्या व 4 जणांना उलट्या मागून उलट्या सुरू झाल्या. 2 मिनिटातच बेशुद्ध न पडलेलेही ढासळून गलितगात्र होऊन ओघळून जमिनीवर आडवे तिलवे पसरले. काही अजूनही आकडी आल्याप्रमाणे हातपाय झाडत होते, तेही हळूहळू शांत झाले. गुरुजींचे ओरडणे ऐकून इतर वर्गातील गुरु व काही सेवक धावत तेथे आले व सर्वांनी मिळून प्रत्येकाच्या उपकरणांची बटणे बंद केली. त्यांना शुद्धीवर आणण्यात आले. बऱ्याच जणांना पडल्या जागीच लघवी झालेली होती व दोघांनी मलविसर्जनही केले होते. सर्वांची जरुरीपुरती साफसफाई करण्यात आली व त्यांना एक एक पेला मृदू आनंदरस पाजण्यात आला. सर्व जरा भानावर आल्यावर मग काहीच न घडल्याप्रमाणे गुरुजी म्हणाले, चालू करण्याआधी डोक्यावरच्या बटनानं उपकरणाचा आवाज पूर्ण लहान करून मग हळूहळू वाढवा, हे मी सांगितलं नव्हतं. परंतु मला अभिमान वाटतो, माझी आज्ञा तुम्ही त्वरित आणि तंतोतंत पाळलीत. हा जाता जाता आज्ञापालनाचाही पाठ झाला. आता आज मध्यरात्री बरोबर 75 वाजता ती बटणं सुरू करा. या क्षणापासून त्याच्या डोक्यात पुन्हा बंडखोर विचार सुरू झाले. कारण वेड्याच राहू इच्छिणाऱ्या हट्टी वेड्या मुलाचा एक अंश त्याच्यात होता. कानामागे हात फिरवून त्याने उपकरणे काढण्याची शक्यता आजमावून पाहिली. वर करणी तो इतर नॉर्मल मुलांप्रमाणे वागत होता,
परंतु त्याला आतून विध्वंसक विचारांच्या उकळ्या फुटत होत्या. संध्याकाळी घरी जाईपर्यंत मन शांत करण्याचा त्याने प्रयत्न केला. आत्तापेक्षा अधिक, खरं तर इतक्यासुद्धा काटेकोर कालपालनाची व कालबद्ध जीवनाची जरूर नाही, असे त्याचे मत होते. मुळात तो थोडा आळशी, थोडा ढिला, थोडा आगळपगळ, थोडा अस्ताव्यस्त, जरूर तर गडबडीने कामे उरकणारा, पण मध्ये मध्ये रेंगाळण्याची संधी शोधणारा आणि थोडा स्वच्छंदी होता. सुसंगती आणि सुसूत्रतेचे त्याला महत्त्व वाटे, पण त्यावेळी इंद्रधनुष्याच्या रंगातील सुसंगती आणि वाऱ्याच्या गतीतील सुसूत्रता त्याला अभिप्रेत असे. चैतन्याने भरलेला दिवस घालवल्यावर लागणाऱ्या शांत, स्थिर व समाधानी झोपेसारखी आयुष्याची घडी बसावी असं त्याला वाटे. दिवसाच्या कितव्या सेकंदाला आपल्याला भूक लागणार, तेव्हा कितवा श्वास चालू असणार, कितव्या सेकंदाला झोप लागणार आणि केव्हा तिसरे स्वप्न चालू होणार, हे इतके सगळे अचूक सांगता येऊ लागल्यावर खूप विश्वास वाटेल आणि कदाचित सुरक्षितही वाटेल. पण आपल्यालाच इतका भरवसा वाटायला लागल्यावर जगण्यात गंमत काय राहील? अर्थात त्याच्या या मतांना काहीच महत्त्व नव्हते. घरी जाताच उपकरणे काढून टाकण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. ठीक आहे, फक्त रात्री सुरू केली नाहीत म्हणजे झाले. नाहीतरी मध्यरात्री 75 वाजता ती सुरू करायला जागे कोण राहणार? ठणकत्या डोक्याने आणि डोक्यातील प्रचंड आवाजाने तो जागा झाला तेव्हा मध्यरात्रीचे बरोबर 75 वाजले होते. काय होते आहे ते समजेपर्यंतच थोडा वेळ गेला. मग त्याला कळले की तिन्ही उपकरणे सुरू झाली आहेत. त्याने तातडीने ती बंद करण्याचा प्रयत्न केला. बटणे तर बंदच होती. म्हणजे ती उपकरणे आपोआप सुरू झाली होती. म्हणजे ती सुरू करण्याची बटणे त्यांच्याकडे नव्हतीच. उपकरणे काढून टाकण्याचा त्याने पुन्हा एकदा निकराचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला. तो हताशपणे बसून राहिला. 3 वेगवेगळ्या पट्टीतील, वेगवेगळ्या लयीतील चालू असलेले एकसुरी यांत्रिक आवाज आणि लक्ष वेधून घेणारी, दुसरे काही सुचू न देणारी मोजणी. आता सकाळी डोळे भकास, चेहरा वाकडा, शरीर लोळावोळा, कपडे अस्ताव्यस्त, तोंडाला फेस आलेला, असे आपल्याला सरळ वेड्यांच्या इस्पितळातच हलवावे लागणार अशी त्याची खात्रीच झाली. आणि आपण यातच मेलो तर? कशा अवस्थेत आपल्याला सकाळी हलवले जाईल तसे त्याने झोपूनही पाहिले. मग उचलून नेणे सोपे जावे अशा अवस्थेत आत्ताच आपण झोपलेले बरे असे वाटून त्याने निरनिराळ्या पद्धतीने झोपून पाहिले. मग त्याच्या लक्षात आले की अजून आपण वेडे झालेलो नाही आणि तरी हा काय वेडेपणा आपण चालवला आहे. नाहीतरी जाणाऱ्या वेळेत आपल्या आयुष्याचा एक एक कण बांधून नेणाऱ्या सततच्या, रोजच्या, लयबद्ध, तालबद्ध आवाजांची आपल्याला सवय झालेली असतेच. भिंतीवरच्या घड्याळांची सततची टिकटिक, वाहतुकीचे आवाज, यंत्रांची धडधड, उपकरणांची गुणगुण, कारखान्यांचे भोंगे, शहरातील मनोऱ्यावरचे वेळेचे भोंगे, शिक्षण कार्यशाळा व प्रार्थना स्थळातील घंटा, हे रोजचे कालबद्ध आवाज आपल्याला कुठे ऐकू येतात? रोजच्या गोष्टींकडे सवयीने दुर्लक्ष करता येते. तसेच करू म्हणजे झाले, अशा विचारात त्याला पुन्हा झोप लागली.